प्रकरण 22 रौप्य महोत्सवी वर्ष. इंदिराबाई हळबे यांनी 1953-54 मध्ये 2 कॉटच्या सहाय्याने सुरू केलेल्या मातृमंदिर ह्या सेवाभावी संस्थेच्या कार्याला 25 वर्षांचा कालावधी उलटून गेला होता. 1978-79 हे रौप्य महोत्सवी वर्ष होतं. मात्र त्याचा डामडौल नव्हता. इंदिराबाई आपल्या सहकाऱ्यांच्या साथीनं हाती घेतलेलं हे सेवाभावी काम व्रतस्थपणे करत होत्या. मातृमंदिरवरचा लोकांचा विश्वास अधिक वाढला होता. हॉस्पिटल विस्तारलं होतं. 20 कॉट प्रसूती विभागासाठी तर 20 कॉट सर्वसाधारण रुग्णांसाठी होत्या. ह्यात एक्स-रे, पॅथॉलॉजी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर अशा सुविधा उपलब्ध होत्या. गरिबांना सवलतीच्या दराने तर काही वेळेला मोफत औषधोपचार सुविधा होती. 25-30 किलोमीटर परिसरातील रुग्ण ह्या सेवेचा लाभ घेत होते. साधारणपणे वर्षाची 18 ते 20 हजारांची ओपीडी म्हणजेच बाह्य रुग्ण विभाग, तर 1300 ते 1400 आयपीडी म्हणजे प्रवेशित रुग्ण आणि प्रसूती 300 ते 400 सरासरी वर्षाला होत होत्या. दरवर्षी विविध प्रकारच्या 250 ते 300 शस्त्रक्रिया होत होत्या. बालकांसाठी संस्थेनं काम अधिक केंद्रित केलं होतं. बालकांचं अकाली मरणाचं प्रमाण होतं. त्याचवेळी पोलिओमुळे आजारपण आणि अपंगत्व रोखण्यासाठी शासनाचा पोलिओमुक्त देश उपक्रम राबवला जात होता. यामध्ये मातृमंदिरचा सहभाग महत्त्वाचा होता. वर्षभरात 750 पेक्षा अधिक मुलांना पोलिओ आणि ट्रिपल इंजेक्शन डोस देण्यात आले होते. आरोग्य सेवेचं सामाजिक कार्य करताना शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवण्याबाबतही मावशींचा कटाक्ष होता. कुटुंब नियोजन हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम होता. मातृमंदिरचा देवरुख संगमेश्वर तालुक्यात आरोग्य केंद्र आणि बालवाड्यांच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क होता आणि तो थेट आरोग्याशी संबंधित होता. याचा उपयोग शासनाच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी व्हावा अशी शासनाची इच्छा होती. तशी शासकीय अधिकाऱ्यांनी विनंती केली आणि मावशींनीही त्याला संमती दिली. 1976 पासून हा कार्यक्रम संस्थेने चालवला. स्त्री आणि पुरुष नसबंदी अशा अनेक केसेस केल्या. मातृमंदिरच्या ह्या कार्याची दखल घेत संगमेश्वर तालुक्यातील कुटुंब नियोजनाचं उत्कृष्ट काम केल्याबद्दल संस्थेला मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. संस्थेच्या वतीने डॉक्टर एस.के. गोरे आणि वामनराव भिडे यांनी तो स्वीकारला. संगमेश्वर तालुक्यातील विविध गावांमध्ये मातृमंदिरने आरोग्य केंद्र सुरू केली. खेड्यापाड्यात घरपोच आरोग्य सुविधा उपलब्ध केली होती. त्या काळात आरोग्य सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचली नव्हती. शासकीय यंत्रणा फारच अपुऱ्या होत्या. अनेक भागात वीज नव्हती, वाहतूक सुविधा नव्हत्या, आरोग्य सेवेचा लाभ घेण्याची जनजागृतीही नव्हती. मात्र मातृमंदिरच्या आरोग्य क्षेत्रातील कार्याने अनेक संस्था व्यक्ती प्रभावित होत होत्या. आपल्या भागातही अशा स्वरूपाचं आरोग्य सुविधा देणारं कार्य सुरू व्हावं अशा मागण्या संस्थेकडे जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरूनही होऊ लागल्या होत्या. या लोकांच्या मागण्याचा विचार करून मातृमंदिर संस्थेने जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर उपलब्ध यंत्रणेचा योग्य विचार करून आरोग्य सुविधा सुरू व्हावी, तसंच संस्थेचे अन्य उपक्रम सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त घेतला. मुंडगे आरोग्य केंद्र. मातृमंदिरचे एक देणगीदार आणि सदस्य शांतारामपंत वालावलकर यांनी देवगड तालुक्यातील मुंडगे ह्या त्यांच्या मूळ गावी मातृमंदिरचं आरोग्य केंद्र सुरू करावं असा प्रस्ताव संस्थेकडे पाठवला. मुंडगेमधील भगवती एज्युकेशन संस्थेची जागा आणि आवश्यक फर्निचर वालावलकर यांनी उपलब्ध करून दिलं. संस्थेने या जागेची पाहणी केली. येथील आवश्यक आरोग्य सुविधांची असणारी गरज याचा अभ्यास केला आणि मुंडगे येथे आरोग्य सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुणगेकर हे या गावचे सुपुत्र. 30 एप्रिल 1978 रोजी कोल्हापूर विभागाचे चॅरिटी कमिशनर एम.एस. गणोरकर यांच्या हस्ते मुंडगे आरोग्य केंद्राचं उद्घाटन झालं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतारामपंत वालावलकर होते. या आरोग्य केंद्राची किती नितांत गरज होती याची प्रचिती पहिल्याच वर्षी आली. पहिल्या वर्षभरातच इथे 4435 बाह्य रुग्ण तपासणीसाठी आले, तर 70 प्रवेशित झाले आणि 6 प्रसूती झाल्या. या आरोग्य केंद्राच्या वतीनं 1979 मध्ये मुंडगेला
आरोग्य शिबिर घेण्यात आलं. यावेळी 50 क्षयरुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात आले. 400 मुलांना क्षयरोग प्रतिबंधक लस टोचण्यात आली. त्या काळात क्षयरोगाचं प्रमाण मोठं होतं आणि त्यावर प्रभावी उपाय ग्रामीण भागात पोहोचला नव्हता. काही रुग्ण योग्य वेळी उपचार न मिळाल्याने दगावल्याच्या घटना घडत होत्या. यासाठी मुलांना क्षयरोग प्रतिबंधक लस देणं हा उपक्रम मातृमंदिर मोठ्या प्रमाणावर राबवत होतं. शासनाने याची दखल घेत मुणगे केंद्राला मान्यता देत क्षयरोग प्रतिबंध औषधं पुरवण्याची व्यवस्था केली. ह्या केंद्राच्या व्यवस्थापनासाठी मावशींनी या गावातील कार्यक्षम असणारे सन्माननीय राजश्री बांबुळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. हिंदळे आरोग्य केंद्र. याच वर्षी आणखी एक आरोग्य सुरू करण्याचा प्रस्ताव समोर आला. तो देवगड तालुक्यातील हिंदळे गावचा. ज्येष्ठ विचारवंत लेखक, समाजवादी चळवळीतील अग्रणीचे मार्गदर्शक आणि ब्रिटनमध्ये भारताचे राजदूत म्हणून केलेलं उल्लेखनीय कार्य असे नानासाहेब गोरे यांचं हे हिंदळे गाव. नानासाहेब आणि मावशींचं नातं जिव्हाळ्याचं होतं. मातृमंदिरच्या कार्याला नानासाहेबांचं सुरुवातीपासूनच सहकार्य आणि आशीर्वाद होता. अगदी नानासाहेब लंडनला भारताचे राजदूत म्हणून होते त्यावेळीही मावशींच्या कार्याची ते आवर्जून चौकशी करायचे. त्यांना जेवढी शक्य असेल ती मदत करत राहायचे. मातृमंदिरला ते अनेक वेळा येत, मुक्कामाला राहत, गोकुळच्या मुलांशी संवाद करत, कामाची पाहणी करत आणि अनेक सेवा दलाच्या शिबिरांना मार्गदर्शन करत. हिंदळ्याला नानासाहेबांचं जुनं घर होतं. ते घर आणि त्या भोवतालची जागा त्यांनी मातृमंदिरला आरोग्य केंद्रासाठी देण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे स्थानिक ग्रामस्थांचा विचार घेण्यात आला. त्यांची आरोग्य सेवेची निकड किती आहे यावर चर्चा झाली आणि ग्रामस्थांनी काही निधी जमवला आणि नानासाहेब गोरे यांच्या जागेवर 6 खोल्यांची एक इमारत बांधली आणि मातृमंदिर संस्थेला आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं. 20 डिसेंबर 1978 रोजी मातृमंदिरच्या अध्यक्षा डॉक्टर काशीबाई अवसरे यांच्या हस्ते हिंदळे आरोग्य केंद्राचं उद्घाटन झालं. या समारंभाला संस्थेचे पदाधिकारी तसंच मंगलाताई गोरे, ज्येष्ठ विचारवंत यदुनाथ थत्ते, सहकारी क्षेत्रातील मान्यवर नेते किशोर पवार, आमदार आप्पासाहेब गोगटे, शांताराम वालावलकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. ह्या केंद्राच्या व्यवस्थापनासाठी रामकृष्ण उर्फ भाऊसाहेब गोरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक कमिटी नेमण्यात आली. ह्या आरोग्य केंद्रामुळे हिंदळे आणि परिसरातील लोकांना आरोग्याची मोठी सुविधा उपलब्ध झाली. या केंद्राचं व्यवस्थापन मातृमंदिर देवरुख येथून होत होतं. या ठिकाणी निवासी डॉक्टर्स, नर्सची नेमणूक करण्यात आली होती. मात्र विशेष तज्ज्ञ डॉक्टर्स इथे आठवड्यातून ठराविक दिवशी जात होते. त्यामुळे या भागातील लोकांना उत्तम आरोग्य सुविधा मातृमंदिरच्या माध्यमातून उपलब्ध झाली. नानासाहेबांना आपलं मूळ घर नारायणी या जागेचा लोकांसाठी उपयोग झाल्याचं समाधानही मिळालं. वर्षभराच्या कालावधीत केंद्र चांगलं स्थिरावलं. रुग्णांची संख्या वाढू लागली. नानासाहेब गोरे गौरवनिधी कार्यक्रम मातृमंदिर आणि हिंदळे ग्रामस्थांच्या वतीने 1982 मध्ये घेण्यात आला होता. यावेळी नानासाहेब गौरव सोहळा कार्यक्रम मुंबई इथे 8 ऑगस्ट 1982 रोजी घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी SM जोशी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्री मधु दंडवते, ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर गाडगीळ, चंद्रकांत वर्दे इत्यादी मान्यवर होते. ह्यावेळी स्मरणिकेद्वारा जमलेल्या 50,000 रुपयांची कायम ठेव ठेवण्यात आली, तर 30,000 रुपये हिंदळे येथील इमारत बांधकामासाठी वापरण्यात आले. गरीब विद्यार्थी आर्थिक सहाय्य पुरस्कार योजना. संस्थेने देवरुख आणि ओणीमधील शालेय शिक्षण घेणाऱ्या 17 विद्यार्थ्यांना इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी संस्थेच्या सहकार्याने दरमहा 50 ते 70 रुपये आर्थिक मदत संस्थेच्या वतीने मिळवून दिली. या मुलांपैकी स्मिता मुरुडकर या मुलीला जेहेरा अलियावर जंग एक्सलन्सी पारितोषिक मिळालं. देशभरातील 1200 विद्यार्थ्यांमधून तिची निवड झाली होती. 20 ऑक्टोबर 1978 रोजी श्रीमती जेहेरा अलियावर जंग यांच्या हस्ते 101 रुपयाचं रोख पारितोषिक देऊन तिचा सत्कार करण्यात आला. मावशींनी या मुलीचं विशेष कौतुक करताना तिचं आदर्श म्हणून उदाहरण दिलं. जर्मन टीव्हीला चित्रीकरण. मातृमंदिर या संस्थेची आरोग्य, अनाथालय, बालविकास आणि संगोपन कार्य याची दखल एक आदर्श म्हणून घेतली जात होती.
त्यात युरोपातील जर्मनसारख्या प्रगत देशातून विविध NGOना मातृमंदिरच्या सामाजिक कार्याचं प्रचंड कौतुक होतं. AWOच्या माध्यमातून युरोपात हे जागतिक पातळीवर ग्रामीण विकासाचं रोल मॉडेल मानलं जात होतं. यासाठी जर्मन टीव्ही खास फिल्म करू इच्छित होते. त्यासाठी जर्मनीच्या ज्येष्ठ पत्रकार सबिना नॅव्रोथ आणि सैनर लिंगनभाळ या दोघी जणींची टीम मातृमंदिरमध्ये आली होती. 14 ते 20 डिसेंबर 1980 या कालावधीत त्यांचा मातृमंदिरमध्ये मुक्काम होता. त्यांनी मातृमंदिरच्या देवरुखमधील आरोग्य केंद्राबरोबर मातृमंदिरची अन्य आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांचा अभ्यास केला. अनेक ठिकाणी लाभार्थी रुग्णांच्या मुलाखती घेतल्या. दलित वस्त्यांमधून चालणाऱ्या बालवाड्यांचं चित्रीकरण केलं. संगमेश्वर तालुक्यातील गावांमधून हे सगळेजण फिरत होते. गोकुळमधील मुलींचं आणि मुलांचं अनाथालय याचंही त्यांनी चित्रीकरण केलं आणि ह्याची एक अप्रतिम फिल्म त्यांनी जर्मन टीव्हीवर प्रसारित केली. ग्रामीण कलाकौशल्यांना चालना देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर हस्तोद्योग मंडळ कार्यरत होतं. प्रमिलाताई दंडवते यांच्या प्रयत्नाने अखिल भारतीय हस्तोद्योग मंडळातर्फे कोकणात काही उपक्रम व्हावे असा प्रयत्न होता. अखिल भारतीय हस्तोद्योग मंडळाचे अध्यक्ष श्री S.C. जैन हे रत्नागिरी जिल्ह्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 11 जानेवारी 1979 साली मातृमंदिर गोकुळ हॉलमध्ये हस्तोद्योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं. ह्यात संगमेश्वर तालुक्यातील हस्तोद्योग कारागिरांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला. या निमित्ताने छोट्या कारागिरांच्या कलाउद्योग विकासासाठी जिल्हा विकास कारागीर संस्था स्थापन करण्यात आली. यातील प्राथमिक उभारणीच्या कार्यात मातृमंदिरचा पुढाकार महत्वाचा होता. याच वर्षी जिल्हा सहकार बोर्ड आणि मातृमंदिर संस्थेच्या वतीने मातृमंदिर शेती फॉर्मवर 26 ते 28 जानेवारी 1980 या काळात 3 दिवसांचं महिला शिबिर आयोजित करण्यात आलं. महिलांचं संघटन, त्यांना रोजगाराच्या विविध संधी, त्यांच्यातील जनजागृती यावर मातृमंदिरने तालुक्यामध्ये या माध्यमातून मोठं कार्य उभारलं. संगमेश्वर तालुक्यातील बामणोली या सह्याद्रीच्या कडेकपारीतील गावात भीषण आग लागली आणि 26 घरं आणि गोठे जळून खाक झाले. ह्यावेळी मातृमंदिर संस्था तिथे धावून गेली. संस्थेतर्फे जळीत सहाय्य निधीची स्थापना करण्यात आली आणि त्यातून जळीतग्रस्तांना घरं, भांडी, कपडे यासाठी मदत करण्यात आली.